लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। लीडर्स म्हटलं की ढोबळमानानं तुमच्या आमच्या मनामध्ये राजकीय नेतृत्वाची प्रतिमा उभी राहते। मात्र समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थानं करतात ते विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व। अशाच व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी त्यांना समजून घेण्यासाठीचा एक छोटेखानी प्रयत्न म्हणजे लीडर्स। आजच्या या सिरीजमध्ये आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जो अपवाद आहे। मुळात अशा क्षेत्रातला ज्या क्षेत्राला पूर्णतः बरबटलेलं, नकारात्मक, भ्रष्टाचारी म्हणून ओळखलं जातं किंवा समजलं जातं, मात्र या माणसानं स्वतःची आपली वेगळी ओळख जपली आहे, एक नैतिकता जपली आहे। नाव आहे सदानंद दाते। अत्यंत सामान्य परिस्थिती, मात्र तरीही शिक्षणाची आस कायम ठेवत थेट IPS झालेले सदानंद दाते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये उच्चपदी जाऊन दाते यांनी अनेक जबाबदाऱ्या निभावल्या। एक कर्तव्यदक्ष आणि निर्भीड पोलीस अधिकारी असलेल्या दाते यांची निष्ठा आणि बांधिलकी नेहमीच जनतेच्या सुरक्षिततेशी राहिली आहे। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी कामा इस्पितळात दहशतवाद्यांशी लढत त्यांनी वाचवलेले अनेकांचे प्राण। शांत राहून ठामपणे आपलं काम करणारे सदानंद दाते आजचे आपले लीडर्स आहेत। सर, खूप खूप स्वागत आपलं। सदानंद दाते हे नाव घेतलं की पत्रकार म्हणून आम्हाला एक वेगळा आदर असतो आणि आम्हाला सातत्यानं जाणवतं की अशा व्यक्ती या जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आम्हाला भेटायला मिळाव्या, पण तुम्ही खूप कमी भेटता मुळात पत्रकारांना आणि माध्यमालाही। त्यामुळे आज जी वेळ दिली त्यासाठी प्रथमतः धन्यवाद। सर, या पूर्ण प्रवासात तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, नंतरच्या टप्प्यामध्ये IPS कसं काय, म्हणजे कसं ठरवलं? खरं सांगायचं तर FYच्या फर्स्ट इयरपर्यंत मला UPSC किंवा प्रशासकीय सेवा याबद्दल काहीच माहिती नव्हती। मी ज्या महाविद्यालयात शिकलो, मॉडर्न महाविद्यालय, 1986 साली अविनाश धर्माधिकारी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी IAS पास झाले, तेव्हा मला पहिल्यांदा समजलं अशी पण एक परीक्षा असते। तोपर्यंत माझं ध्येय होतं की मी ICAA ऑलरेडी करत होतो, तेव्हा BCom झाल्यानंतर CA करायचं आणि भरपूर पैसे मिळवायचे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये करिअर करायचं। कॉमर्स करत असतानाच आणि ICAA करत असताना काही असाइनमेंट्स केल्या आणि त्या असाइनमेंट्समध्ये माझा ज्या गोष्टीला सरकारबद्दल थोडी माझ्या मनात नकारात्मक इमेज होती की गव्हर्मेंट म्हणजे करप्ट आहे किंवा पब्लिक सेक्टरबद्दल जे अनेक प्रवाद असतात माझ्याही कानावरती होते आणि मला असं वाटत होतं की हे फक्त गव्हर्मेंटमध्ये चालतं। जेव्हा मी प्रत्यक्ष प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाइनमेंट्स केल्या ऑडिटच्या, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कदाचित हा प्रश्न सगळीकडेच आहे आणि आम्हाला ऑडिट आणि अकाउंट्स विषय शिकवायचे कर्नावट म्हणून चार्टर्ड अकाउंटंट। त्यांच्याबरोबर एका डिस्कशनमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर ऑनेस्ट असाल आणि तुम्हाला सरळ काम करायचं आहे तर तुम्ही कदाचित प्रशासकीय सेवांमध्ये आणखीन जास्त चांगलं काम करू शकाल, कारण तिथे तुम्हाला काम करायचा वाव आहे आणि तुम्ही करेक्ट असलात तर प्रोटेक्शनसुद्धा आहे। साधारण त्याच सुमाराला अविनाश UPSC पास झाला। मला ज्यांनी कॉलेजमध्ये मार्गदर्शन केलं, सुनील दाढे, त्याच्या पुढच्या वर्षी ऑडिट अकाउंट सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाले। तेव्हा प्रशासकीय सेवांची अशी ओळख लक्षात आली आणि असंही लक्षात आलं की अगदी कमी वयात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी, आपल्या देशाकरता काहीतरी काम करण्याची संधी, आपल्याला जो चेंज पाहिजे असं वाटतं तर तो चेंज घडवण्याची शक्यता, हे सगळं प्रशासकीय सेवांमध्ये आहे। आणि म्हणून मी UPSCची परीक्षा दिली। मला जी रँक मिळाली त्या रँकप्रमाणे मला इंडियन पोलीस सर्व्हिस मिळाली, महाराष्ट्र काडर मिळालं आणि नक्कीच लोकप्रशासन वाचलेलं असल्यामुळे आपण चांगलं काम करू शकतो आणि चांगलं काम म्हणजे काय या सगळ्याची ओळख होत गेली। तुम्हाला कसं शक्य झालं की या पूर्ण वातावरणामध्ये स्वतःला वेगळं ठेवणं किंवा भ्रष्टाचारापासून दूर ठेवणं? नाही, मला असं वाटतं की तुम्ही जे इतक्या सरसकटपणे प्रशासनाला किंवा पोलिसांना काळं रंगवत आहेत तशी नक्कीच परिस्थिती नाही आहे आणि यंत्रणांमध्ये आपलं काम इमाने इतबारे करणारे खूप लोक आहेत। इनफॅक्ट ते नसतील तर अशी यंत्रणा चालणारच नाही। उलट सरकारी नोकरीमध्ये तुम्ही नियमांना धरून जात असाल तर तुम्हाला बेकायदेशीर आदेश कोणीच देऊ शकत नाही, कागदावरती कोणीच आदेश देऊ शकत नाही।
आणि जेव्हा असा आपले वरिष्ठ आपल्याला काहीतरी सांगतात जे नियमात बसणारं नाही, माझा अनुभव असा आहे की ते तुम्हाला खरं म्हणजे विनंती करत असतात आणि तुम्ही जर ठाम राहायचं ठरवलं तर फार तर बदली होऊ शकते. तेव्हा आपली म्हणजे बदलीची तयारी पाहिजे. कदाचित आपल्या मनाप्रमाणे आपल्याला पोस्टिंग्स मिळणार नाही प्रत्येक वेळेला किंवा बऱ्याच वेळा मिळणार नाहीत, असंही असू शकतं. पण माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, माझ्यासारख्या अनेक सहकाऱ्यांचा अनुभव असा आहे की प्रशासन यंत्रणेमध्ये तुम्हाला नक्कीच काम करून दाखवण्याची संधी मिळू शकते आणि तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम असाल तर लोक ते ॲप्रिशिएट करतात. तुम्ही नोकरीला लागलात त्याच्या 6व्या दिवशी तुमची बदली झाली होती. तो काय किस्सा आहे? नाही, बदली हा कामाचा एक भाग म्हणून आपण समजला पाहिजे. आणि सुरुवातीला अशा काही बदल्या झाल्या, म्हणजे तुम्ही म्हणालात तशी पहिली बदली 6 दिवसानंतर झाली, दुसरी बदली 11व्या महिन्यानंतर झाली, तिसरी बदली म्हणजे वर्ध्याहून गोंदियाला जायच्या आधी ती रद्द झाली आणि साकोलीला जायला सांगितलं. मला असं वाटतं हा एक टेस्टिंग पिरियड असतो ऑफिसरचं नाव त्याला काय पाहिजे ते पण कळत असतं. नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये आम्हाला हॉर्स रायडिंग शिकवतात. तर मी बराच विचार करतो कशाकरता शिकवत असतील, आता तर काय आपण घोडेस्वारी करत नाही. पण हॉर्स रायडिंगमध्ये मला एक कळलं की कुठलाही घोडा असेल तो पहिल्यांदा 2-4 वेळा तर स्वाराला पाडायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही शिकता की मांड कशी पक्की ठेवायची, लगाम कसे आपल्या हातामध्ये ठेवायचे आणि आपल्याला जिकडं न्यायचं आहे तिकडं घोड्याला कसं न्यायचं. असं नाही की घोडा आपल्याला फडफडत नेतो आहे. तर ते एक चांगलं रूपक आहे असं मला वाटतं. माझा अनुभव असा आहे की तुम्ही ठरवलं तर तुम्हाला आपली स्पेस तयार करता येते. तुम्ही जो 6व्या दिवशी बदली कशी झाली ती नेमकी कशी झाली मलाही माहिती नाही, परंतु माझे जे वरिष्ठ होते, म्हणजे तो माझा सेवेतला पहिला दिवस रत्नागिरीमध्ये माझं ASP म्हणून पोस्टिंग झाला चिपळूण डिव्हिजनला. आणि माझ्या पोलीस अधीक्षकांना मी मानवंदना द्यायला गेलो. त्यावेळेला क्रॉसबेल्ट, स्वोर्ड असा सगळा समारंभीय गणवेश घालून रत्नागिरी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांनी मला जवळजवळ 2 तास उभं केलं. आणि 2 तास उभं केल्यानंतर म्हणजे क्लर्क आतमध्ये जात होते, पिऊन जात होते, होम DYSP जात होते, त्यांनी मला आतमध्ये बोलवलंच नाही. बरं, बोलवल्याशिवाय कसं जायचं. मग मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला बसायलाही सांगितलं नाही. त्यांनी मला भाषण द्यायला सुरुवात केली की मला कळत नाही, तुम्ही यंग IPS ऑफिसर, तुम्हाला खरं कामाचं काही समजत नाही, तुम्हाला असं वाटतं की दारूच्या आणि जुगारच्या रेट फार महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही महत्त्वाच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करता. मग मी त्यांना म्हटलं, सर आपली परवानगी असेल तर मी बसतो. आणि मग बसल्यावर मी त्यांना म्हटलं की हे मलाही समजतं की एखादा खुनाचा गुन्हा किंवा दरोडेखोरी किंवा रॉबरी हे जास्त महत्त्वाचे गुन्हे आहे. पण हेही तितकंच खरं आहे की मी जर युनिफॉर्म घातला आहे आणि माझ्याकडे कंप्लेनंट आला आणि सांगितलं की इथे जुगार चालू आहे किंवा दारू चालू आहे, तर मला रेड करायला जाणं भागच आहे. त्याच्यानंतर काही माझ्या रेड झाल्या आणि 6व्या दिवशी बदली आली. पण अर्थात मला चिपळूण किंवा वर्धा याच्यामध्ये असं काही फार प्रेफरन्स किंवा नको असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आय वॉज रेडी. सर, रत्नागिरीत त्या दारूच्या भट्ट्या बंद केल्या किंवा अवैध धंदे जे होते ते बंद केले म्हणून जिथे दारूबंदी आहे तिथे वर्ध्याला तुम्हाला पाठवलं. हां, कदाचित असंही असेल. तो वर्ध्यातला अनुभव कसा होता? म्हणजे तिथे तर काही दारूबंदीचा विषय नव्हता, तिथे ऑलरेडी म्हणजे दारूबंदी होती, त्यामुळे तो तुम्हाला खूप काही त्रास नव्हता की तिथे पण काही अशा स्वरूपाच्या काही घटना झाल्या? चिपळूणमध्ये मी 6 दिवस काम केलं. म्हणजे वर्धा माझं पहिलंच पोस्टिंग होतं. आणि कायद्याची अंमलबजावणी लोकशाही व्यवस्थेमध्ये याची खरी परिमाणं जेव्हा अधिकारी स्वतः फील्डमध्ये काम करतो तेव्हा त्याला समजतात. वर्ध्यामध्ये दारूबंदी असली तरी दारूचा व्यापार करणारे आणि अवैध दारू करणारे लोक होते. पोलिसांच्या कारवाया होत होत्या. मी तरुण होतो तेव्हा, लग्नही नव्हतं झालं तेव्हा, 15-16 तास कधी कधी 18 तास काम करत होतो आणि मिशन असल्यासारखं दारूबंदीच्या रेड्स करायचो. एक खूप मला अंतर्मुख करणारा प्रसंग घडला वर्ध्यामध्ये. तेव्हा खूप गांधीवादी विचाराचे लोक, म्हणजे गांधींच्या बरोबर काम केलेले होते, म्हणजे देवेंद्रभाई होते, गौतमजी होते. तर ते मला म्हणायचे की साहेब, हे दारूमध्ये जे व्यसनात लिप्त लोक आहेत त्यांना तुम्ही आमच्याकडे आणा
व्यसनामध्ये लिप्त असलेले किंवा अवैध व्यवसाय करणारे, आम्ही त्यांना नोकरी देऊ, त्यांना आम्ही काहीतरी स्किल शिकवू. सेंटर फॉर सायन्स फॉर विलेजेस म्हणून एक संस्था आहे तिथे, आम्ही त्यांना चांगल्या मार्गाला आणण्यासाठी प्रयत्न करू. तर एका रेडनंतर मी वर्धा पोलीस स्टेशनमध्ये त्या आरोपीचं इंट्रॉगेशन करत होतो. तर त्याला विचारलं मी, काय शिकलास तू? तो म्हणला मी MA झालेलो आहे. तर मला धक्का बसला. म्हणलं मग तू MA झाला आहेस, हे समाजात व्यसन पसरवायचं काम कसं काय करतो आहेस, गुन्हेगारी का करतो आहेस? तर त्यांनी मला प्रश्न विचारला. मला म्हटलं साहेब तुमचा पगार किती आहे? तर 93 सालची गोष्ट असेल, माझा पगार 3200 रुपये होता. म्हटलं साहेब असं आहे की मी तर बेरोजगार आहे. पूर्वी 22 रुपयाची क्वार्टर 35 रुपयाला मिळायची. आता तुम्ही एन्फोर्समेंट स्ट्रॉंग केलं तर आता 55 रुपयाला मिळते. म्हणजे म्हटलं मी जेव्हा बाहेरच्या जिल्ह्यातनं इथे दारू विकायला आणतो तेव्हा मला एका बाटलीच्या मागे 30 रुपये सुटतात आता. म्हटलं सकाळी मी माझ्या सुटकेसमध्ये जातो, 20-22 बाटल्या घेऊन येतो, तर खर्च वजा जाऊन मला 400 रुपये मिळतात रोज. आणि म्हटलं समजा एखाद्या वेळेला पकडलं म्हणला पोलिसांनी तर काही पैसे देऊन मी सुटतो, आणि समजा नाही सुटलं तर त्यापेक्षा कमी पैशात वकील मला बेल जमानत देतो. तर मला म्हटलं साहेब तुम्हाला पगार 3200, तुम्ही सांगता ते सनफ्लॅक्स स्टीलच्या CMDला पगार 10,000, त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी मिळवू शकतो, तर तुम्ही काय नोकरी देणार आहे मला? आणि मी समाजाचं कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता जे पाठबळ पोलिसांना पाहिजे ते मिळवणं किती आवश्यक आहे, आणि कायद्याच्या उल्लंघनाला किती वेगवेगळे पैलू आहेत हे त्या पोस्टिंगमध्ये माझ्या लक्षात आलं. आणि एक प्रवासाला सुरुवात झाली पोलिसिंगच्या. मुंबईत येण्याची संधी कशी मिळाली? माझा ॲडिशनल SP म्हणून प्रमोशन अमरावतीमध्ये झालं. तिथे साधारण 8-9 महिने काम केल्यानंतर मला भंडारा जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जवळजवळ 2.5 वर्ष काम केलं मी तिथे. साधारण 2 वर्षानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. तर जेव्हा जनरल ट्रान्सफर्स 98 सालच्या आल्या तेव्हा आपल्याला आठवत असेल 98 साली मुंबईमध्ये गँगवॉर पीकला होतं, आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात मुंबई पोलीस दलामध्ये फेरबदल झाले. आणि मेंडोन्सा साहेब पोलीस आयुक्त होते. त्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या काम करणाऱ्या जिल्ह्याच्या SPंच्याबद्दल माहिती घेऊन ही हँडपिक्ड ऑफिसर्स. सो इनफॅक्ट इट वॉज अ मॅटर ऑफ ऑनर दॅट ही पिक मी अप इन हिज टीम. त्यांच्या टीममध्ये त्यांनी मला पोलीस उपायुक्त म्हणून निवड केली, आणि माझी 98 सालच्या जून महिन्यामध्ये मुंबईमध्ये बदली झाली. तुम्ही म्हणाला 98 साली तुम्ही मुंबईत आलात, आणि अंडरवर्ल्ड त्यावेळेला मुंबईतला अंडरवर्ल्ड देशात चर्चेचा विषय होता. त्या काळातला एखादी असा भाग, कारण एन्काउंटर्स खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होते आणि खूप चर्चा होती एन्काउंटर्सची. त्या काळातला एखादी असा प्रसंग जो आजही लक्षात राहतो अंडरवर्ल्डबद्दलचा? 98 साली ही गोष्ट खरी आहे की लोकांना खूप फोन येत होते, आणि फायर आर्म मर्डर्स मुंबईमध्ये त्यावर्षी खूप झाले. 98 सालची दिवाळी व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून साजरी करायचा निर्णय घेतला. पण मेंडोन्सा साहेब आणि त्यावेळेला जॉईंट CP क्राईम शिवानंदन साहेब होते, त्यांनी आम्हाला सगळ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि महाराष्ट्राने लोकांना फक्त एन्काउंटर्स लक्षात राहतात, कारण ते थोडंसं चमकदार अशा स्वरूपाचं काम आहे. परंतु जितकी एन्काउंटर्स झाली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जे गँगस्टर्स होते त्यांना MPDA म्हणजे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटीज ॲक्टमध्ये स्थानबद्ध करण्याच्या ऑर्डर झाल्या. म्हणजे मला आठवते ते बरोबर असेल तर 650 लोकांना स्थानबद्ध केलं गेलं. आणि महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदी 1999 साली MCOC ॲक्ट आणला. म्हणजे महाराष्ट्रात पुष्कळ प्रशासकीय बाबतीत महाराष्ट्राने जे केलं ते देश फॉलो करतो. तर MCOC हे मॉडेल उर्वरित देशामध्ये आणि कित्येक राज्यांमध्ये MCOC या नावासकट फॉलो केलं गेलं आहे. त्याच्यामध्ये एन्काउंटर्सपेक्षा कायदेशीर मार्गाने जे गँगस्टर्स आहेत किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक आहेत त्यांना टॅकल करण्याचं काम केलं. तेव्हा मला असं वाटतं एखादा प्रसंगापेक्षा तो जो 98 ते 99, 99 ते 2000 जे नॉर्मलायझेशनची प्रोसेस होती, म्हणजे रस्त्यावरती फायरिंग होतं आहे, मग ते पोलिसांचं असेल किंवा गुंडांचं असेल, त्यांनी जी दहशत सर्वसामान्य लोकांच्या मनात तयार होते, मला वाटतं ती दहशत मुंबई पोलिसांनी नियोजनबद्ध
आणि कायद्याचा कसून अभ्यास करून अंमलबजावणी करून जवळपास नॉर्मल सिच्युएशन 2000मध्ये आली. सो मला असं वाटतं ते ड्रॅमॅटिक असण्यापेक्षा इट वॉज सस्टेन्ड हार्डवर्क विच रिअली पेड रिझल्ट्स. सर, या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुमचा विशेष अभ्यासाचा विषय आणि आवडीचा विषय जो त्या काळातलाही दिसतोय तो म्हणजे आर्थिक गुन्हे जे घडत होते ते. नंतर त्यातच तुम्ही डॉक्टरेट पण केली पुढच्या टप्प्यामध्ये. मुळात आर्थिक गुन्हे शाखा या विषयामध्ये आपण विशेष असं काम करावं. कॉमर्स बॅकग्राऊंड होतं त्यामुळे साहजिक आहे तुमचा त्यात इंटरेस्ट असणं. तर मुळात याबद्दलचं आकर्षण कसं तयार होत गेलं आणि संधी कशी मिळाली? झालं असं की मी सांगितलं मगाशी मेन्शन केलं तसं मी BCom करत असतानाच ICWA म्हणून एक कोर्स असतो, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया. तर तो मी BCom बरोबरच पूर्ण केला. म्हणजे इनफॅक्ट UPSCला बसायच्या आधी माझ्या डोक्यात हे क्लिअर होतं की UPSC इज ऑल्सो मॅटर ऑफ चान्स. तर आपल्या हातात काहीतरी पाहिजे म्हणून मी BCom झालो. त्याच्या पुढच्या वर्षी मी ICWA झालो. ICWA CA सारखी परीक्षा आहे आणि मग त्या बेसवरती आपल्याला नोकरी लागेल हे त्याच्या पुढच्या वर्षी मी UPSC पास झालो. त्यामुळे इकॉनॉमिक ऑफेन्सेस इन्व्हेस्टिगेट करण्याकरता ज्या प्रकारचं अकाउंटिंग नॉलेज, ऑडिटिंग प्रॅक्टिसेसची माहिती, मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमची माहिती लागते ती मी प्रोफेशनल लेवलला ऑलरेडी शिकलेलो होतो. मुंबईमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना पोलीस स्टेशनमधले सुपरवाईज करत असताना मला लक्षात आलं की एक आव्हान आहे आणि अशा प्रकारची गुन्हेगारी समजणं, त्याचे पुरावे कुठे कुठे असतील ते हुडकून काढणं हे एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज आहे. आणि आपल्याला तिथे एक हेड स्टार्ट आहे. म्हणजे आपल्याला काय अकाउंटिंग बेसिक शिकायचं नाही, आपल्याला ते सगळे येतच आहे. तेव्हा डोक्यात तो विचार होता की आपण इकॉनॉमिक ऑफेन्सेसमध्ये काहीतरी शिकूया, करूया काम. आणि सुदैवाने माझे ज्येष्ठ सहकारी KL प्रसाद साहेब तेव्हा CBIमध्ये गेले, डेप्युटेशनवरती होते. त्यांनी मला विचारलं तू CBIमध्ये येशील का? आणि पर्सनली ते माझ्याकरता सोयीचं होतं कारण माझ्या पत्नीला तेव्हा मुंबईत मी आल्यानंतर नोकरी लागली होती. आणि मग CBIने मला सांगितलं ते मुंबईत मला 5 वर्ष काम करण्याची संधी देतील. तर मग CBI बेसिकली अँटी करप्शन आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेसचे गुन्हे तपासतात. तेव्हा आपल्याला जे पाहिजे ते काम करता येईल प्लस आपली घरी थोडी मदत होईल असा विषय होता. पण तेव्हा मला असं वाटलं की सर्वसामान्यपणे ना पोलीस अधिकारी पर्टिक्युलरली फील्डमध्ये काम करतात, 12 तास मिनिमम काम करतात, कधी कधी 14-15 तास. आणि CBI किंवा या यंत्रणा तिथे एवढं कामाचं प्रेशर नसतं. मला असं वाटलं आपण थोडे आळशी होऊ तिथे गेलो की 5 दिवसांचा आठवडा आणि 8-9 तास काम, म्हणून आपण त्याच्याबरोबर PhD करूया. मग विषय पण इकॉनॉमिक ऑफेन्सेसचाच घेऊया. मग मी CBIमध्ये जायच्या आधी माझं PhDचं रजिस्ट्रेशन करून CBIमध्ये गेलो. आणि त्याच्याकरता मी विषय निवडला होता तो मला कुतूहल होतं. आपण असं म्हणतो की CBIचे तपास चांगले असतात आणि असं आपण कुठल्या आधारे म्हणतो तर CBIचा कन्व्हिक्शन रेट हा चांगला आहे. मग एखादा फसवणुकीचा गुन्हा आहे हा पोलीस स्टेशनचे अधिकारी पण तपासतात, समजा अँटी करप्शन ब्युरो किंवा क्राईम ब्रांच पण तपासते, CBI पण तपासते. मग यांच्या कन्व्हिक्शन रेटमध्ये फरक का पडतो म्हटलं आपण असा अभ्यास करूया. मग तो विषय निवडला मॉनिटरिंग ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्सेस मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम पर्स्पेक्टिव्ह. आणि मी ज्या संस्थेतून ICWA केलं, ओरल कोचिंग क्लासेस आमचे चालायचे, तिथले संचालक PhDचे गाईड होते पुणे युनिव्हर्सिटीचे. मग त्यांच्या हाताखाली PhD आणि त्याच क्षेत्रामध्ये काम असं दोन्ही एकदम करायची संधी मिळाली. पण मग CBIला गेल्यानंतर तुम्हाला जो एक तो CBIच्या बाहेर असून एक जो समज होता की काम खूप नसतं, तसं काही घडलं की बरंच काम? नाही, पहिलं वर्ष म्हणजे CBIमध्ये पण ना एक म्हणजे CBI ही अँटी करप्शन एजन्सी आहे, पण CBIमध्ये सुद्धा पुष्कळ चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून CBIची स्वतःची एक इंटरनल वॉचची यंत्रणा आहे, त्याला स्पेशल युनिट असं म्हणतात. सो मी पहिलं वर्षभर माझ्याकडे स्पेशल युनिट मुंबईचा चार्ज होता. 4 पश्चिमेची राज्य आहेत ती त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत होती. आणि तेव्हा एक वर्षभर मला साधारण 9-10 तास काम पुरायचं. मग मी ऑफिसच्या वेळेच्या आधी, ऑफिसच्या वेळेच्या नंतर, शनिवार रविवारी. मग कदाचित माझं काम आवडलं असेल किंवा वरिष्ठांना असं वाटलं असेल ह्याला थोडं आणखीन काम द्यायला पाहिजे, मग माझ्याकडे त्यांनी पहिल्यांदा गोव्याचा एक्स्ट्रा चार्ज दिला. त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऑफेन्सेसचा माझ्याकडे एक्स्ट्रा ॲडिशनल चार्ज दिला. मग पहिल्या वर्षानंतर तेवढा वेळ नाही मिळाला, पण तोपर्यंत काम बरंच पुढे सरकलं होतं. मग ते होत राहिलं.
सर, या पूर्ण टप्प्यात आता आपण डॉक्टरेटपर्यंत पोहोचलो आहे तुमच्या या प्रवासातल्या, पण थोडंसं बालपणाकडे जाऊयात. कारण मुळात माणूस जो घडतो त्याचा संस्कार हा तिथे असतो. मध्यमवर्गीय कुटुंब आहे आणि त्यातून तुम्ही या पदापर्यंत पोहोचलात. मुळात कशा स्वरूपाचं बॅकग्राऊंड होतं आणि आईबाबांचे ॲस्पिरेशन्स काहीतरी असतील. प्रत्येक पालकाला मुलानं हे व्हावं असं एक स्वप्न असतं. तर काय त्यांच्या काय अपेक्षा होत्या मुळात? ॲक्च्युली माझे वडील मी 8वीत असताना मरण पावले आणि आमची परिस्थिती थोडीशी बिकट होती. म्हणजे आईनी लोकांच्या घरी स्वयंपाकाची कामं केलेली आहेत आणि परिस्थिती अशी म्हटल्यानंतर माझा मोठ्या भावानी लोकांच्याकडे बागकामाला जात होता. ते बघितलं तर मला असं वाटलं आपण पण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी 5व्या इयत्तेत वर्तमानपत्र टाकायला सुरुवात केली. सकाळ, केसरी, तरुण भारत. ते मी ICWA होईपर्यंत म्हणजे 1977 ते 1988 इतरही छोटी मोठी कामं केली. आणि एवढी सगळी परिस्थिती असल्यामुळे असेल किंवा आईचा असाही कल असेल, तिने आम्हाला अमुक करा तमुक करा वगैरे असं काही कधीच सांगितलं नाही. किंबहुना मला असं कधी कधी वाटतं की मला म्हणजे अभ्यास कसा करायचा हेही मला माहीत नव्हतं. आणि 10वीला मला जे मार्क पडले 73%, तर घरी कोणी विचारलं नाही एवढे कमी मार्क का पडले. 73% म्हणजे ठीक आहे, मुलगा पास झाला, चांगल्या मार्काने पास झाला. मग 12वीला 65% मार्क पडले, हेही कोणी विचारलं नाही एवढे कमी मार्क का पडले. पण एक होतं की आईने आम्हाला हे सांगितलं होतं की शिकायला पाहिजे, कारण ह्या परिस्थितीतून बाहेर यायचं असेल तर शिक्षण हाच त्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणून तिने आम्हाला पुस्तकाला पैसे कधी कमी पडू दिले नाहीत किंवा अमुक गोष्ट शिकायची म्हटल्यानंतर ती कधीच नाही म्हणली नाही. तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन देणारं वातावरण नक्की होतं, पण मार्गदर्शन असं नव्हतं. ते मिळालं मी फर्स्ट इयरला असताना. मी मगाशी म्हणलं अविनाश पास झाला IAS. तर फर्स्ट इयर कॉमर्सला मी असताना म्हणजे तोपर्यंत माझी अभ्यासाची पद्धत म्हणजे अशी की परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचायचं, दुसऱ्या दिवशी लिहायचं, तिसऱ्या दिवशी विसरून जायचं. आणि टिपिकल अशा प्रकारच्या वातावरणामध्ये म्हणजे अभ्यास करणाऱ्या मुलाला तो पुस्तकातला किडा आहे असं आपण लोकांच्याकडनं कशाला ऐकायचं, म्हणून आपण अभ्यासच नाही करायचा. आणि इतर बऱ्याच गोष्टी म्हणजे कथाकथन, वक्तृत्व, नाट्यवाचन. तर फर्स्ट इयर कॉमर्सला मी एका वादविवाद स्पर्धेत गेलो आणि आम्हाला ट्रॉफी मिळाली. मला पहिलं बक्षीस मिळालं. तर ते आमच्या डिबेटिंग सोसायटीच्या प्रोफेसरकडे घेऊन गेलो दाखवायला की सर असं छान बक्षीस मिळालं आहे. त्यांनी कौतुक वगैरे केलं. मग मला म्हणले तू कुठल्या वर्षाला शिकतोस? मी म्हणलं मी फर्स्ट इयरला. मला म्हणले आर्ट्सला आहेस का? म्हणलं नाही. मला म्हणले मग सायन्सला असशील? म्हणलं नाही. म्हणले कॉमर्सला आहेस? म्हणलं हो. अरे म्हणले मी कॉमर्सच्या 4ही डिव्हिजनला शिकवतो, तुला कधीच बघितलं नाही वर्गामध्ये. मग त्यांनी मला विचारलं अच्छा तुला एवढं चांगलं बोलतोस तू, बक्षीस वगैरे मिळालं, म्हणजे तुला 12वीत मार्क किती पडले? म्हणलं 65%. म्हणले एवढे कमी मार्क का पडले? तोपर्यंत मला असा कोणी प्रश्नच विचारला नव्हता. मला म्हणले तुझ्या वह्या दाखव. तर सगळ्या विषयांना म्हणून एकच वही केली होती. बरं. वाच म्हणले तर अक्षर खूपच खराब होतं, मलाही नीट वाचता आलं नाही. मला म्हणले अरे तुझं अक्षर तुलाच वाचता येत नाही, तो परीक्षकाला कसं वाचता येईल आणि तो मार्क कसे दिल म्हणे तुला. देन ही टूक मी अंडर विंग्स. दॅट वॉज अ लाईफ चेंजिंग इव्हेंट. सुनील दाढे म्हणून माझे शिक्षक होते. आता सिमल्याला ऑडिट अकाउंट सर्व्हिसची जी अकॅडमी आहे त्यांची त्याचे डायरेक्टर जनरल आहेत. मग हॅरी मॅडॉक्स म्हणून त्यांनी मला एक पुस्तक वाचायला सांगितलं. हाऊ टू स्टडी म्हणून हॅरी मॅडॉक्सचं पुस्तक आहे. अभ्यास कसा करावा इथून सुरुवात केली. आणि FYच्या फर्स्ट सेमेस्टरमध्ये मला 73-74% मार्क पडले असतील. वर्गात 50च्या पलीकडे नंबर असेल माझा. सेकंड सेमेस्टरला मी खूप अभ्यास केला. ते माझे 89% झाले एकदम 73. आणि मी कॉलेजात तिसरा आलो. आणि मग ते हाऊ टू स्टडी पुस्तकात पण म्हणलं आहे आणि एक जनरल सायकोलॉजीचा नियम आहे की ते इज अ लॉ ऑफ इफेक्ट. म्हणजे आपण पोहायला शिकलो की आपल्याला पाण्याची जी भीती वाटत असते ती जाते, मग आपल्याला त्या पाण्यात उड्या मारायला खूप मजा येते. सो लॉ ऑफ ॲक्शन हा जो एक अभ्यासाचा नियम आहे, आवड निर्माण झाल्यानंतर मग मागे वळून बघितलंच नाही. म्हणजे 85 ते UPSC मी 89ची परीक्षा पास झालो, इंटरव्ह्यू 90मध्ये. ते 5 वर्ष खूप अभ्यास केला. म्हणजे बाकी सगळं बंद केलं आणि अभ्यास केला.
त्यावेळेला आईची प्रतिक्रिया काय होती? खूप छान. म्हणजे आता आमच्या घरात कोणालाच माहिती नव्हतं की UPSC म्हणजे म्हणजे काय असतं. पण आपला मुलगा काहीतरी मोठी परीक्षा पास झाला आहे आणि मग जेव्हा प्रत्यक्ष पोस्टिंगच्या ठिकाणी तिने येऊन बघितलं ऑफिस किंवा घर, तेव्हा अर्थातच खूप आनंद झाला. आणि कदाचित तिच्या सगळ्या कष्टांचं माझ्या मोठ्या भावाने खूप सपोर्ट केलं. म्हणजे फर्स्ट इयरला ज्या बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्या त्यात एक ही चांगली गोष्ट झाली की त्याला रुपी कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरी लागली. मग त्यांनी मला सांगितलं की तू वर्तमानपत्र टाकतोस ते ठीक आहे, पण बाकी जे काम करतोस, मी पार्ट टाईम नोकरी करायचो 4 तास संध्याकाळी, ते बंद कर म्हणलं, तू अभ्यास कर. आणि त्यांनी जे पाठबळ दिलं, अभ्यास करायला मोकळीक दिली, कॉलेजमध्ये खूप चांगलं वातावरण मॉडर्न कॉलेजमध्ये मिळालं, त्यातून मग पुढे गोष्टी सोप्या होत गेल्या. सर, या पूर्ण प्रवासामध्ये मग अत्यंत महत्त्वाचा टप्पा तुमच्या आयुष्यातला आणि सर्व्हिसेसमधला, म्हणजे आमच्या दृष्टीने मे बी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला. आणि त्या दहशतवादी हल्ल्यात तुम्ही जखमी झालात अशी बातमी सुरुवातीच्या टप्प्यात आमच्याकडेही, मी पत्रकार म्हणून फील्डवर होतो, आणि तुम्ही जखमी झालात आणि सिरियसली इंजर्ड आहात अशा स्वरूपाचं वृत्त पसरलं. मुळात ती रात्र कशी होती? कारण तुम्ही कामा हॉस्पिटलमध्ये होतात. मुळात ती रात्र कशी होती सांगा ना. सगळं सांगत गेलं तर खूप वेळ लागेल, पण 26/11 निश्चितपणे आयुष्यातली मोठी, कदाचित सगळ्यात जास्त अवघड अशी परीक्षा होती. खूप दुःखद प्रसंग. 166 लोक मरण पावले, 17 पोलीस आणि NSGचे जवान शहीद झाले. एक अशा प्रकारचा हल्ला जो कदाचित जगाने ह्याच्यापूर्वी बघितला नव्हता. म्हणजे नागरी वस्तीमध्ये ज्यांना कमांडोचं ट्रेनिंग दिलेलं आहे, शेकडो मैलांचा समुद्री प्रवास करून पाकिस्तानमधनं 10 टेररिस्ट इथं आले, जिहादी अशा स्वरूपाचा, आणि मरण्यासाठी आणि मारण्यासाठी आलेले टेररिस्ट. आणि त्यांच्याचबरोबर जेव्हा मुंबई पोलीस सामना करायला गेले, आपल्याकडे पोलीस दल जे आहे त्याचं इट इज सिव्हिल पोलीस, आपण सिव्हिल पोलीस असं म्हणतो. म्हणजे आम्हाला ट्रेनिंग दिलं आहे ते बळाचा कमीत कमी वापर करा आणि शक्यतो लाठी घेऊनच काम करा. तर उंबळेंसारखे पोलीस ज्यांनी महाराष्ट्र पोलिसांना एक वेगळी ओळख करून दिली असं म्हणायला पाहिजे आपण, त्या दिवशी शहीद झाले ते. पण AK-47ला सामना लाठी, पिस्टल आणि कार्बाईन घेऊन पोलिसांनी केला. मला असं वाटतं डेफिनेटली वी वर नॉट प्रिपेअर्ड. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे असं होतं, कोणीतरी 9/11च्या हल्ल्यामध्ये अमेरिकेत जो झाला त्याबद्दल म्हणलं आहे की इट वॉज फेल्युअर ऑफ इमॅजिनेशन. म्हणजे अशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो आणि त्याला काउंटर करण्याकरता आपल्याकडे कॅपॅसिटी असली पाहिजे, इन्क्लुडिंग मी. आम्हाला कोणालाच हा अंदाज आला नाही, आणि साहजिकच तो अंदाज नसल्यामुळे तसं प्रशिक्षण, तसे इक्विपमेंट, तशी शस्त्र, टॅक्टिक्स, हे सगळं तेव्हा नव्हतं. पण जे होतं रॉ करेज, आणि आपल्याला आपलं काम करायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हटलात कामा हॉस्पिटलला मी गेलो, लोक मला विचारतात तुम्ही फक्त रिव्हॉल्वर घेऊन कसे गेलात. मी स्वतःला सुदैवी समजतो की माझ्या मनात तिथे जाईपर्यंत आणि ती फायर फाईट चालू असताना अशी शंका आली नाही की आपण इथे जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे. मला एकच दिसत होतं की आपण युनिफॉर्म घातला आहे, आपल्याकडे शस्त्र आहे, हे हॉस्पिटल आहे, इथे नवजात शिशू आहेत, गर्भवती महिला आहेत, पेशंट्स आहेत, डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, ते संकटामध्ये आहेत. आपण जे होईल ते सगळं करायला पाहिजे. मी जसं आधी म्हटलं की जसा मला आपण हे का करायला पाहिजे हा प्रश्न आला नाही, तसाच त्या म्हणजे माझं साधारण 50 मिनटं फायर फाईट चालू होती. अनफॉर्च्युनेटली मला जो बॅकअप पाहिजे होता तो बॅकअप तिथे आला नाही आणि तिथनं दहशतवादी निसटले. पण त्या 50 मिनटाच्या फायर फाईटमध्ये मरणाचाही विचार माझ्या डोक्यात आला नाही. म्हणजे मी काय असा फार कोणी ग्रेट आणि असं स्वतःला समजत नाही. माझ्या डोळ्यासमोर एवढं होतं की आपलं कर्तव्य हे करायचं आहे आपल्याला. कधीकधी आपल्याला कर्तव्य करत असताना एखादा मोह असतो, तो आपल्याला मागे खेचतो, कधीकधी भीती मागे खेचते. आणि मी लकी अशा करता म्हणतो की मला असं भीती असं
किंवा आपलं काय होईल असं काही वाटलं नाही. मला एवढं माहिती आहे की आपली ह्यांच्याबरोबर फाईट चालू आहे, यांना जाऊन द्यायचं नाही. जोपर्यंत आपण खिंड लढवू शकतो एवढंपर्यंत लढवायची आहे. मला असं वाटतं 26/11 एक धडा होता. महाराष्ट्र पोलिसांनी ती परीक्षा धीराने संयमाने तर दिलीच, पण त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी जे केलं, आपल्या आत्मपरीक्षण केलं, आपण कुठे कमी पडलो ते बघितलं आणि नवीन सिद्धता केली. मला असं वाटतं इट वॉज अ ट्रॅजिक इव्हेंट, बट इट ऑल्सो इंट्रोड्यूस अस टू आवरसेल्व्स की आपण काय करू शकतो. ते आम्हाला एक परिचय दिला. सर, या पूर्ण प्रक्रियेत साधारण 3 ते 5 ग्रेनेड्स तुमच्या दिशेने फेकले गेले. तुम्ही गंभीररित्या तिथे जखमी झालात. त्याही परिस्थितीत तुम्ही फायर करत होतात आणि जे कसाबला पकडलं गेलं त्यातलं प्रमुख कारण तुम्हीही ठरलात, कारण तुम्ही केलेल्या फायरिंगमधले त्याचा साथीदार जखमी झाला. त्याच्या कमरेत गोळी लागली होती त्या पूर्ण प्रसंगामध्ये. त्यानंतर तुम्ही कसाबला भेटलात का आणि बोलण्याची संधी मिळाली का? नाही, मला थोडं फॅक्च्युअल करेक्शन करायला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की मी केलेली एक गोळी कसाबच्या साथीदाराच्या कमरेत लागली होती. त्याला गोळी, मी 2 गोळ्या झाडल्या. मला ते एखाद सेकंदाकरता दिसले आणि तेवढ्या वेळात मी गोळ्या झाडल्या, पण त्याचं मी क्रेडिट घेणं काही योग्य होणार नाही. आय थिंक दॅट क्रेडिट मस्ट गो टू उंबळे अँड हिज टीम. एक चांगली पोलीस नाकाबंदी लावली होती आणि त्याच्यामध्ये ते सापडले. कसाबला मी ट्रायलच्या वेळेला बघितलं. इंट्रॉगेशन माझ्याकडे तपास नव्हता, त्याच्यामुळे मी करणं शक्य नव्हतं, पण ट्रायलमध्ये पुष्कळ वेळा बघितलं आणि कधी असं थोडं बोलणंही झालं असेल, पण विशेष नाही. पण कसाबला जेव्हा आर्थर रोडहून येरोडाला न्यायचं आहे तेव्हा कसाब माझ्या अधिकाऱ्यांच्या थ्रू, कारण दॅट मुवमेंट वॉज गिवन टू मी टू ऑर्गनाईज, मला जे समजलं ते असं होतं की ज्याला ब्रेन वॉशिंग म्हणतात आणि जिहादी मनोवृत्ती एक अपप्रचार करून भडकवायचं डोकं आणि आपण धर्मासाठी काहीतरी करतो असं सांगायचं, याला बळी पडलेला तो एक आय वूड से हुशार तरुण होता, चुकीच्या वाटेवरती होता आणि निश्चितच त्याला सहानुभूती असण्याचं काही कारण नव्हतं. पण आपण त्याला जिवंत पकडला, आपण त्याला जिवंत ठेवला आणि कायद्याच्या समोर आपण संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर एक फेअर ट्रायल घेऊन त्याला कन्व्हिक्शन केलं आणि सगळ्या प्रोसेसेस पूर्ण करून आपण त्याला फासावरती लटकवलं. ही चांगली गोष्ट झाली भारतीय लोकशाहीसाठी असं मी समजतो. सर, यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा होता तो फोर्स 1चा आणि फोर्स 1ची जबाबदारी तुमच्याकडे आली. ती कशी जबाबदारी मिळाली? 26/11च्या हल्ल्यानंतर आपल्याला ज्या बऱ्याच सुधारणा पोलिसिंगमध्ये करायच्या होत्या असं लक्षात आलं. त्याच्यामध्ये फोर्स 1 हे काउंटर टेररिझम युनिट आपण तयार करावं राज्यासाठी, हा एक प्रकल्प झाला. त्याचबरोबर शहर पोलीस दलांमध्ये क्विक रिस्पॉन्स टीम्स QRTs तयार करायच्या असंही ठरलं. तर माझ्याकडे काम दिलं होतं मुंबई शहरातल्या QRTs तयार करण्याचं आणि माझे बॅचमेट आणि मित्र जगन्नाथन यांना फोर्स 1चे इन्चार्ज म्हणून नेमलं होतं. 24 नोव्हेंबर 2009 म्हणजे 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी फोर्स 1चं ट्रेनिंग पूर्ण करून फोर्स 1 तयार झाला आणि तो तयार झाल्यानंतर 1-2 महिन्यानंतर जगन्नाथन यांचं पोस्टिंग इंटरपोलमध्ये आलं. म्हणजे त्यांच्याकरता एक खूप चांगली संधी त्यांना मिळाली. त्यांच्या जागी कोण अधिकारी, तेव्हा मला विचारलं DG ऑफिसमधून की तुम्ही काम करायला तयार असाल का? तर मी म्हटलं आनंदाने, मला आवडेल काम करायला. अशी ती संधी मिळाली फोर्स 1मध्ये काम करण्याची. सर, पण या पूर्ण, कारण फोर्स 1 सारखा विभाग म्हटल्यानंतर साईड ब्रँच असा एक समज असतो की जिथे प्रशिक्षण दिलं जातं अशा क्षेत्रामध्ये जायला अधिकारी मुख्यतः उत्सुक नसतात. तुम्ही का मान्य केलं? म्हणजे नाही, मी तर 26/11 स्वतःच बघितलं होतं ना स्वतःच्या डोळ्यांनी. एक दुसरं ज्याला साईड ब्रँच म्हणतात किंवा स्पेशल ब्रँच असं खरं म्हणायला पाहिजे. म्हणजे काय असतं, आता समजा राज्य गुप्तवार्ता विभाग आहे, राज्य राखीव पोलीस दल आहे, फोर्स 1 सारखी यंत्रणा आहे. आधुनिक पोलीस दल ह्या यंत्रणांशिवाय चालू शकत नाही. आणि मला असं वाटतं अधिकाऱ्यांनी स्वतःहून
अशा स्पेशलाइज्ड ब्रांचेसमध्ये सुद्धा काम करायला पाहिजे. जसं तपास यंत्रणा आहेत, CBI आहे, CRPF आहे. किंबहुना IPS किंवा IAS ऑफिसर्सकडनं हे अपेक्षितच आहे की ते वेगवेगळी पोस्टिंग्स करतील, वेगवेगळ्या क्षेत्रांचा त्यांना अनुभव मिळेल, एक्सपोजर मिळेल. मला असं वाटतं साईड ब्रांच हे नावच चुकीचं आहे त्याला. सर, या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बोलत असतानाही उल्लेख झाला, मुळात ही सर्व सेवा बजावत असताना खूप अनेक अशा आठवणी तयार होतात, पण निराशेचे क्षण पण अनेक येतात. असा एखादी निराशेचा क्षण जो अरे आपण या सेवेत कशाला आलो असं कधी जाणवलं का? हे बरोबर आहे की फ्रस्ट्रेशन किंवा आपल्याला जे करायचं आहे आणि ते आपण करू शकत नाही आहे, असे क्षण पुष्कळच येतात. एक असा क्षण सांगायचा असं तुम्हाला जर म्हणलं तर मी भंडाराला पोलीस अधीक्षक होतो आणि माझ्या सर्वसामान्य नियमाप्रमाणे लोकांना भेटायला अशी वेळ ठेवली नव्हती. कधीही लोक येऊन भेटायचे. माझ्या ऑफिसमध्ये एक कॉन्स्टेबलला तयार केलं होतं. तो ज्यांच्याकडे अर्ज नाहीत त्यांचे अर्ज तयार करायचा. एके दिवशी दुपारी एका बंदोबस्तमध्ये आम्हाला PWDच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली मदत केली होती. म्हणून त्यांना मी सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर घरी जेवायला या. तर ते आले होते आणि आम्ही निघणार तेवढ्यात एक कॉन्स्टेबल आले. म्हणले सर एक महिला आली आहे, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं घेऊन या त्यांना तुम्ही. ते महिला माझ्या ऑफिसमध्ये आतमध्ये आल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं हल्लं असं म्हणतात, त्यांच्या चेहऱ्यावरती जखमा होत्या आणि वन लुक ॲट हर वन कुड टेल की काहीतरी अमिस आहे, मग काहीतरी वेगळं आहे या बाईंमध्ये. त्या बसल्या, भेदरलेल्या मनस्थितीत होत्या आणि त्यांनी त्यांचं जे झालं ते सांगायला सुरुवात केली. थोडक्यात त्यांचं म्हणणं असं होतं की माझे शेजारी आमच्यामध्ये सारखी भांडणं होत असतात आणि आज सकाळी माझ्या शेजारच्यांनी माझ्या अंगावरती कुत्री सोडली आणि माझ्या अंगावर जखमा आहेत, त्या कुत्र्यांनी मला ओरबाडल्याच्या जखमा आहेत. ते ऐकून सुन्न. आणि मग मी पोलीस स्टेशनला गेले तर पोलीस स्टेशनने मला उभं केलं नाही आणि माझी कंप्लेंट घेतली नाही. मी सांगितलं तसं ते इंजिनियर बसले होते, त्यांचे एक मित्र बसले होते. मग मी त्या पोलीस स्टेशन जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरना फोन लावला. ते पोलीस स्टेशनमध्ये नव्हते. पेट्रोलिंगला बाहेर पडले होते. तेव्हा वायरलेसवरती मोबाईल फोन नव्हते 96-97 साली. त्यांना वायरलेसवरती कॉल दिला. वायरलेस म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातली यंत्रणा ऐकत असते. माझ्या इथे लाऊडस्पीकरसारखं जे बोलणं चाललं होतं त्या महिलेला सगळ्यांनाच ऐकू येत होतं. मी थोडक्यात त्यांना सांगितलं की अशा महिला माझ्याकडे आलेल्या आहेत, ही त्यांची तक्रार आहे आणि तुम्ही तक्रार घेतली नाही आणि तुम्ही मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं. ते म्हणले साहेब ते बाई वेश्या आहेत, सभ्यस्थितीत वेश्या व्यवसाय करतात आणि आम्ही त्यांची कंप्लेंट घेऊन घेत नाही. म्हणजे मला इतका संताप आला की आता म्हणलं ह्याच्याशी वायरलेसवरती मी बोललो, एखादा शब्द वावगा पडला तर सगळे लोक ऐकतील, बरोबर नाही. मी म्हणलं तुम्ही मला फोन करा. तेव्हा PCO वगैरे असायचे. त्यांनी PCOवरनं मला फोन केला. तोपर्यंत मला थोडा ब्रीदिंग स्पेस मिळाला, संताप थोडासा कंट्रोल करण्यासाठी. मी त्यांना म्हटलं की त्या महिला कोण आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्यावरती आज सकाळी जे काही घडलेलं आहे आणि त्यांच्या जखमा आहेत, ते पोलीस अधिकारी म्हणून आपण त्यांची कंप्लेंट घ्यायला पाहिजे. त्यांची मेडिकल एक्झामिनेशन करा. मला असं वाटतं ते जखमा इतक्या सिरियस आहेत की हा कॉग्निजेबल गुन्हाच आहे. त्यांच्या शेजाऱ्यांना तुम्ही गुन्हा दाखल करून अटक करा. आणि जर जखमांचं स्वरूप किरकोळ आहे असं आलं तरी म्हणलं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून त्या माणसाला अटक करा. असं बरोबरच नाही. कुणी अंगावर कुत्री सोडली एका महिलेच्या आणि त्यांना जखमी केलं. ती महिला सगळं ऐकत होती आणि रडायला लागली. रडायला लागल्यानंतर एकदम उठली आणि समोर बसलेली अशी कडेनी मी पण उठून उभा राहिलो. माझ्या पायावर पडायचं होतं त्यांना. मग लेडी पोलीस कडून त्यांनी आवरलं आणि मग त्या नऊवारी पातळ नेसलं होतं. ब्लाऊजमधनं त्यांनी 20 रुपयाची नोट काढली आणि त्या मला देऊ करायला लागल्या. पहिल्यांदा मी त्या बाईची कंप्लेंट पोलिसांनी घेतली नाही म्हणून चिडलो होतो. आता म्हणलं ह्या बाई मला लाच देतात. तुम्ही म्हणलात निराशेचा क्षण. म्हणजे त्यावेळेला त्या बाईंच्यावरती कदाचित मी थोडा संतापलो पण असेल, त्यांना पाठवून दिलं पोलीस स्टेशनला. पण त्यानंतर मी बराच वेळ विचार करत राहिलो की
भ्रष्टाचाराला विरोध आणि व्यवस्थेमध्ये आतमध्ये राहून चांगलं काम करायचं ह्या उद्देशाने आपण गेल्यानंतरसुद्धा निश्चितपणे त्या महिलेचा काही मला अपमान करण्याचा असा उद्देश नव्हता. कदाचित तिला आणि सर्वसामान्य लोकांना, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की पोलीस हे त्याची इमेज चांगली नाही, त्या महिलेला माझा तर काही असा अनुभव नव्हता. पण आपल्याला कोणीतरी मदत करते म्हटल्यानंतर आपण त्याला पैसे दिले पाहिजेत आणि सगळेजण पैसे घेतात हा समज दूर कसा करणार. म्हणजे मला असं मला खूप विचार केला मी त्याच्यावरती की आता आपण काय नक्की करायला पाहिजे. पण तुम्ही जाहिरात तर करू शकत नाही की मी करप्ट नाही, अशी जाहिरात तरी कशी करणार. मला असं वाटत नाही अजूनही त्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं आहे. पण मला एक नक्की जाणीव झाली की आपण जे काम करतो आहे, समजा आपल्याला पोलीस दलाची किंवा स्वतःची प्रतिमा चांगली करायची आहे, तर ते एका रात्रीत होणारं काम नाही, कदाचित आपल्या आयुष्यात पूर्ण होणारं काम नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो आणि लोकांनी आपल्याला ऑनेस्ट म्हणावं म्हणून आपण ऑनेस्ट राहणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे लोक शेवटी काय म्हणतील हे काय आपल्या हातामध्ये नाही आहे. अगदी खरं. तेव्हा आपण आतून बाहेर बघायला पाहिजे आणि आपण आपल्यावरती आणि आपल्या विभागावरती काम करायला पाहिजे. आणि आपण लोकांचा दृष्टिकोन एका मर्यादेपलीकडे बदलूच शकत नाही. असे अनेक प्रसंग पोलीस दलामध्ये येतात आणि आपण सांगूही शकत नाही की आपण करतो आहे ते योग्य कसं आहे किंवा काय योग्य करतो आहे. यू हॅव टू जस्ट टेक थिंग्स ॲज दे आर. अगदी पोलीस दलाच्या प्रतिमेबद्दल आपण बोललो किंवा माझा उल्लेख, मी सातत्यानं दलाचा उल्लेख जो आहे तो असा नकारात्मक स्वरूपामध्ये होतो. पण त्याच दलामध्ये अनेक उत्तुंग काम करणारे असे अधिकारी आहेत. म्हणजे तुम्ही मेंडोसा सरांचं नाव घेतलं, रिबेरो सर आहेत, अनेक जण. तुम्ही अनेक उत्तम अधिकाऱ्यांबरोबर काम केलं. एखादी असा अधिकारी जो सातत्यानं तुम्हाला प्रभावित करत राहिला आणि ज्याचा प्रभाव हा कायम राहील तुमच्यावर, असा एखादी अधिकारी? चांगला प्रश्न आहे तुमचा. तुम्ही एक अधिकाऱ्याचं नाव म्हणलात, मी सांगणार पण आहे. पण मला असं वाटतं आहे की आपल्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवू शकतो. आणि आपण जर कान नाक डोळे उघडे ठेवले तर आपण पिऊनपासून ते डीजीमपर्यंत कोणाकडून योग्य तो संदेश घेऊ शकतो. छोट्या माणसाचं म्हणून एक उदाहरण सांगतो आणि मग जोग साहेबांच्याबद्दल पण सांगेन. मी CBI मध्ये होतो आणि स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राचं एक एन्क्वायरी करायला भावनगरला गेलो होतो. गाडीत बसलो, ॲम्बॅसेडर कार होती आणि मला पहिलं जाणवलं गाडीचं सस्पेन्शन खूप चांगलं आहे. गाडी आतमध्ये खूप छान सजावट केलेली होती, स्वच्छ होती, ड्रायव्हर हसरा, त्याचे कपडे छान. मी त्याला कॉम्प्लिमेंट्स दिल्या. अरे वा, तुमची गाडी नवीन दिसते आहे आणि छान ठेवली आहे तुम्ही गाडी. तर म्हणला नाही सर, ही गाडी 10 वर्ष जुनी आहे. तर मला खूप आश्चर्य वाटलं, कारण भावनगर पण मुंबईसारखंच समुद्राच्या काठावरचं जवळचं गाव आहे आणि आर्द्रतेमुळे गाड्या गंजतात. म्हटलं मग तर कमाल आहे, तुम्ही फार चांगली गाडी ठेवली आहे. त्या ड्रायव्हरनी मला जे सांगितलं, मला असं वाटतं, तुम्ही म्हटला प्रभाव टाकणारी व्यक्ती, म्हणजे आपण म्हणतो वर्क ओनरशिप असायला पाहिजे. तो म्हणला साहब, ये गाड़ी तो मेरा सब कुछ है, मेरा मंदिर भी यही है और पूजा, गाड़ी में चलाता हूँ तो ये पूजा भी यही है. और बोले साहब लोग तो क्या 2-2 साल में बदल के जाते हैं, लेकिन गाड़ी और मैं तो यहीं पे रहते हैं. तो साहब आप ये जो पर्दे देख रहे हैं ये मैंने मेरे पैसों से लगाए हैं और मैं हर महीने थोड़ा थोड़ा पैसा इस गाड़ी के ऊपर खर्च करता हूँ और ये गाड़ी मैं अच्छी रखता हूँ. आपण मॅनेजमेंट आणि लीडरशिपमध्ये खूप शिकतो की ओनरशिप पाहिजे. आता त्या ड्रायव्हरनी जे काय केलं, तो काय कुठल्या MBAच्या क्लासमध्ये गेला नव्हता. तेव्हा मला असं वाटतं आपण शिकू तर सगळ्यांच्याचकडनं शकतो. आणि पण पोलीसमध्ये मी लकी होतो. मी अमरावतीमध्ये प्रोबेशनर असताना तिथे जोग सर, सूर्यकांत जोग रिटायर होऊन काही वर्ष झाली होती त्यांना आणि ते अमरावतीमध्ये स्थायिक झालेले होते. म्हणजे एवढा मोठा अधिकारी, उत्तम नाव, धाडसी, कार्यक्षम, ऑनेस्ट. इंदिराजींची हत्या झाल्यानंतर दिल्लीतली परिस्थिती सावरण्याकरता महाराष्ट्राकडच्या ऑफिसरला CP दिल्ली म्हणून नेमलं, इतका मोठा अधिकारी. आणि मी अगदीच नवीन, माझी छान मित्रासारखे वागायचे.
खूप छान गप्पा व्हायच्या. एकदा गप्पामध्ये त्यांनी मला सांगितलं, मला म्हणले, सदानंद एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा एखादी खूप मोठी घटना तुझ्या कार्यक्षेत्रात घडेल, एखादा सिरियस गुन्हा घडेल, एखादा भीषण लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होईल, तेव्हा डगमगून जायचं नाही. काही अधिकाऱ्यांना अशी सवय असते की हे माझ्याच मागे कशाला लागलं, अशी दूषणं पण द्यायची नाहीत. मला म्हणले, तुला जर चांगला तपास अधिकारी व्हायचा असेल तर गुंतागुंतीचा, धागेदोरे नसलेला असा गुन्हा जेव्हा तुझ्या हद्दीत होईल तेव्हाच तुला तो गुन्ह्याची उकल करण्याची संधी मिळेल. तेव्हा म्हणले, संकट आलं तर डगमगून जायचं नाही आणि असं समजायचं की ही आपल्याला आपली क्षमता सिद्ध करण्याकरता मिळालेली संधी आहे. मला असं वाटतं जोग सरांचा तो सल्ला, महत्त्वाचे गुन्हे, लॉ अँड ऑर्डर, 26/11 सारखा प्रसंग किंवा वरिष्ठांच्या बरोबर भांडणं होतातच ना, दबावाचे प्रसंग असतात, त्या प्रत्येक वेळेला मला जोग सरांचा सल्ला आठवतो की आता ठीक आहे, परिस्थिती अवघड आहे, वाईट आहे, आपण काय अपेक्षा केली नव्हती अशी परिस्थिती आहे, पण आपल्याला एक संधी आहे या परिस्थितीवरती मात करण्याची. प्रभावित करणारी अधिकारी पदावरची व्यक्ती किंवा जे तुमच्या विभागातले कर्मचारी होते त्यांच्याबद्दल आपण बोललो, पण पोलीस प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो तो राजकारणी. कारण त्या राजकारण्यांकडून सातत्यानं काही ना काही मागणी होत असते किंवा काही निर्देश येत असतात. तर असा एखादी राजकारणी, कारण पोलिसांचं आणि राजकारण्यांचं जमतं हे खूप अभावानंच, तुमचा असा एखादी राजकारणी ज्याने तुम्हाला खूप प्रभावित केलं, ज्याला जवळून तुम्हाला पाहता आलं? बघा, राजकीय नेतृत्व आणि प्रशासन यांच्यामध्ये वादच व्हायला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. आणि मी एक नक्की सांगेन की महाराष्ट्राची जी राजकीय आणि प्रशासकीय संस्कृती आहे तिथे अधिकाऱ्यांशी चांगलंच वागलं जातं. म्हणजे माझा तर अनुभव असा आहे की मुद्दामून कुणीतरी अपमान करायचा आहे, वाईट, असं सर्वसामान्यपणे होत नाही. मी आत्तापर्यंत ज्या पदावरती काम केलं आहे त्या पदांवरती राजकीय व्यक्तींशी थेट असा प्रसंग फार आला नाही. पण मी जेव्हा फोर्स वनमध्ये होतो आणि ती एक राज्य पोलिसांमध्ये नवीन क्षमता विकसित करायची होती, तेव्हा माझा वारंवार संबंध तेव्हाचे राज्याचे गृहमंत्री श्रीयुत R.R. पाटील यांच्याशी आला आणि नंतरही माझे वेगवेगळ्या पोस्टिंग्समध्ये त्यांच्याशी माझा संबंध येत गेला. आणि मला असं वाटलं की माणूस म्हणून, म्हणजे ते गृहमंत्री म्हणजे पोलीस दलाचे प्रमुख आहेत, ह्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण त्यांच्याशी रिलेट होऊ शकतो, आपल्या अडीअडचणी सांगू शकतो, आपलं म्हणणं ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव नेहमीच लक्षात राहील. आणि अधिकारी एखादी गोष्ट सांगतात तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि योग्य असेल तिथं सपोर्ट करायचा त्यांना, हे सुद्धा मी त्यांच्याकडनं खूप बघितलं. एक आणखीन गोष्ट मी बघितली जी अधिकाऱ्यांनी शिकायला पाहिजे, ॲक्सेस. म्हणजे लोकांना तुम्ही भेटलं पाहिजे, लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, त्याच्यावरती कळकळीने काम करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मला असं वाटतं हे सगळे गुण श्रीयुत R.R. पाटील यांच्यामध्ये होते आणि ते अधिकाऱ्यांनी घेण्यासारखे गुण मला त्यांच्यामध्ये दिसले. या पूर्ण प्रवासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आणखी येतो, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं निधन. आणि मुंबईसाठी म्हणून प्रत्येकाला बाळासाहेब ठाकरेंची जाण्याची वार्ता कोणी द्यायची किंवा मग ती परिस्थिती कशी हाताळायची हा मुख्य प्रश्न होता. आणि त्यावेळेला त्या पूर्ण कायदा सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तुमच्यावर आली. मुळात तो दिवस कसा होता? कारण खूप जिकरीचं काम होतं आणि लाखोचा समुदाय होता. शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचं निधन आणि त्याच्यानंतरचा बंदोबस्त हे मुंबई पोलिसांच्या समोरचं नक्कीच एक खूप मोठं आव्हान असं होतं. आणि त्याची थोडी पार्श्वभूमी आहे. म्हणजे मी 2008 ते 2010 मध्य प्रादेशिक विभागात अप्पर पोलीस आयुक्त होतो आणि शिवसेना प्रमुखांची तेव्हा प्रकृती थोडीशी खालावली होती आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. आणि तेव्हाही अशीच परिस्थिती होती की कदाचित आपल्याला असा बंदोबस्त करावा लागेल, म्हणून आम्ही एक नियोजन तयार केलं होतं. आणि खरं सांगायचं तर आमची कोणामध्येच अशी इच्छा नव्हती की आपल्याला हा बंदोबस्त करायला लागावा, कारण ते किती अवघड काम आहे हे आम्हाला सगळ्यांनाच समजत होतं.
31 ऑगस्ट 2012मध्ये त्या दिवशी माझं सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि शिवसेना प्रमुख त्यांची तब्येत ऑलरेडी नाजूक होती आणि अशा प्रकारचा बंदोबस्त कदाचित आपल्याला करावा लागेल. निश्चितपणे शिवसेना प्रमुखांचं जे शिवसैनिकांशी नातं आहे आणि लोकांच्या मनावरती त्यांचा जो प्रभाव होता आणि किती लोक येतील ते लोक आले तर आपण त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं हा एक अव्वल दर्जाचा प्रोफेशनल चॅलेंज होता. आणि नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जेव्हा आम्ही तो प्रत्यक्ष बंदोबस्त केला ते 2.5 महिने आम्हाला काम करायला मिळाले. त्यापूर्वी मुंबईने 2 मोठ्या व्यक्तींच्या अंत्ययात्रा बघितल्या होत्या. 1920 साली लोकमान्य टिळकांची बघितली होती आणि 56 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बघितली होती. ते काही संदर्भ आम्हाला मिळाले. अधिकाऱ्यांनी चर्चा करून किती लोक येतील तर साधारण 2.5-3 लाखपासून 20 लाखापर्यंत, म्हणजे ही रेंजसुद्धा खूप जास्त होती. मग त्याचं बॅरिकेडिंग कसं करायचं. पण हे सगळं करत असताना डॉक्टर सत्यपाल सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि सगळ्यांना बरोबर घेऊन टीम म्हणून काम कसं करायचं याचा एक मला असं वाटतं त्यांची काम करण्याची पद्धत आहे एक आदर्श वस्तुपाठ होता. म्हणजे आम्ही 4 जॉईंट कमिशनर होतो आणि जनरली अधिकारी एकमेकांशी भांडूही शकतात, पण अवघड प्रसंगात एकदिलाने काम करायचं हे मला असं वाटतं त्यांच्या लिडरशिप स्टाईलमुळे शक्य झालं असेल. कुंटेसाहेब महानगरपालिका आयुक्त होते, त्यांनी आम्हाला खूप बंदोबस्तासाठी मदत केली. आणि खरं सांगायचं ना तुम्हाला तर मुंबई पोलीस दलात आता मी बरेच वर्ष काम केले, वेगवेगळ्या पदांवरती काम केलं. इट इज अ स्पेशल फोर्स. म्हणजे तुम्ही मुंबई पोलीस दलासमोर एखादं आव्हान दिलं तर ते पार पाडण्याची धमक आणि क्षमता मुंबई पोलिसांच्यामध्ये आहे. तेव्हा हे आपण अवघड काम करतो हे माहिती होतं, पण आपली टीम मजबूत आहे आणि आपण हे काम चांगलं करू शकतो असा आत्मविश्वाससुद्धा होता. आणि चांगल्या प्रकारे तो बंदोबस्त पार पडला. लोकांनी म्हणजे त्रास कोणालाही न होता, चेंगराचेंगरी, कुठली अनवस्था प्रसंग असं सगळं न होता एक खूप अवघड बंदोबस्त मुंबई पोलिसांनी चांगल्या प्रकारे पार पाडला. सर, आपण चर्चा करतोय अनेक नोंदी ज्या तुमच्या पूर्ण या कार्यकाळामध्ये तुम्ही अनुभवल्या त्या तुम्ही सांगताय, पण हेच अनुभव नोंदी रूपानं एक पुस्तक रूपानं तुम्ही घेऊन येत आहे. मुळात हे पुस्तक कशा स्वरूपाचं असेल आणि कधी हे पुस्तक आम्हाला प्रत्यक्षपणे वाचायला मिळेल? युनिक फीचर्सचे आनंद अवधानी हे माझे मित्र आहेत. म्हणजे आम्ही हरी नरके, आनंद, आम्ही समवयस्क आहोत आणि आम्ही एकत्र वादविवाद स्पर्धांमध्ये, मी तुम्हाला सांगितलं मी वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. तर मूळ मी काही लिखाण करावं ही कल्पना आनंदची. तो खूप मागे लागला. मला म्हणला तू एवढे सगळे प्रसंग आहेत आणि लोकांपर्यंत आले पाहिजेत, तू लिही. मग त्यांच्या मासिकासाठी मी पहिला लेख लिहिला. मला वाटतं 2015च्या दिवाळी अंकात तो लेख लिहिला मी. 14 किंवा 15च्या दिवाळी अंकात लेख लिहिला. आणि मग मला असं वाटलं की आपण लिहू शकतो, लोकांना ते आवडू शकतं आणि काही लोकांना त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो. आणि सुरुवात आपण जिथनं केली की आपल्याला समाजात जर चांगला बदल घडवून आणायचा आहे तर काही लोकांनी व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करायला पाहिजे आणि व्यवस्थेच्या बाहेर जो व्यापक समाज आहे त्यांचं सहकार्य प्राप्त करायला पाहिजे. म्हणजे पोलिसांच्या अडचणी नेमक्या काय आहेत किंवा पोलिसांच्या चांगल्या बाजू कुठल्या आहेत हे लोकांपर्यंत सांगणं, त्याच्याकरता लिखाण हे चांगलं माध्यम आहे असं मला वाटलं. आणि माझे अनेक सहकारी, म्हणजे इसेन्शियली पोलिसिंग इज अ टीमवर्क. आणि मी किंवा माझ्यासारखे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना क्रेडिट जे मिळतं ते क्रेडिट म्हणजे दहीहंडीत सगळ्यात वरचा मुलगा दहीहंडी फोडतो त्याला मिळणाऱ्या क्रेडिटसारखंच आहे. खालचे सगळे थर आहेत ते नसतील तर तो वरचा माणूस काही एकटा करू शकत नाही. तेव्हा असे खूप प्रसंग, अनेक प्रसंग की ज्याच्यात कॉन्स्टेबल पासून ते इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे किंवा करायला मला मदत केली आहे. तर हा सगळा जो व्यवस्थेमध्ये असलेली क्षमता,
व्यवस्थेमध्ये असलेला चांगुलपणा, व्यवस्थेसमोरची आव्हानं आणि व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर नेमका काय बदल करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कुणी करायला पाहिजे, हे सगळं मला असं वाटलं लोकांसमोर ठेवायला पाहिजे आणि ते होत गेलं. एक पुस्तक रूपानं लवकरच वर्दीतल्या माणसाच्या नोंदी ज्या आहेत त्या आम्हाला वाचायला मिळतील. 18 डिसेंबर डॉ. अभय बंग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन ठेवलं आहे. व्यवस्थेत राहून व्यवस्था बदलण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्यात एक सकारात्मकता लागते. मुळात आपल्या हयातीत ही व्यवस्था बदलेल अशी कोणतीही खात्री नसते, तरी एक खारीचा वाटा म्हणून आपण सातत्यानं नवे प्रयोग करत असतो आणि त्या प्रयोगातून दररोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. ही जी प्रेरणा आहे ना, ही सातत्यानं दाते सरांच्या कारकिर्दीत आणि त्यांच्या अनुभवातून समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे सर, तुम्ही आज जी वेळ दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण हे प्रेरणादायी क्षण आहेत आणि ही प्रेरणा निश्चितपणे विविध क्षेत्रातल्या लोकांना तुमच्या आजच्या या मुलाखतीतून मिळेल अशी अपेक्षा करूया. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे